मालती अगं फार भूक लागली ग. नाश्त्याला काय केलंय? पोहे करू का? चालेल. आई पोहे संपलेत. अगं बाई हो ना, बरंच सामान संपलंय, किराणा भरायला हवाय. मग पोळ्या करू का? चहा पोळी चालेल? हो चालेल. मालती किराणा मालाचं सामान त्याची यादी करतो मी, आजच आणून टाकू. हो हो, मी एक काम करते, सामान बघते काय काय संपलंय. हा बघ. रोज सकाळी उठल्यावर इंद्राजींशी फोनवर का होईना एकदा तरी बोलणं व्हायचं, पण आजपासून तसं नाही होणार. काय करू? इंद्राजींची खूप आठवण येते. दीपू, ए दीपू, दीपू, काय काय लक्ष कुठे तुझं? नाही काही नाही. बरं काय काय संपलंय ते बघ आणि बाबांना सांग, ते यादी बनवतायत. आणि जरा कामाकडे लक्ष दे, वेंधळेपणा करू नकोस. इंद्राजींशी बोलायची खूप इच्छा होती, पण आपणच बनवलेले नियम कसे तोडायचे? इंद्राजी कसं सांगू तुम्हाला, मी तुम्हाला खूप मिस करते. याद तेरी आएगी मुझको बड़ा सताएगी. अरे सत्तू गप ना यार, मला जरा फोकस करू दे ना, गप्प बस जरा. काय इंद्रा, तुला काय आता मी मुहूर्त काढून देऊ का प्रेमपत्र लिहायला? लिही ना बराबर. लिहितोय मी, थांब जरा सत्तू. आता हे काय? इन्स्पिरेशन. म्हणजे फूल है गुलाब का समझना मत चमेली, फूल है गुलाब का इसको समझना मत चमेली, बराबर लिखो प्रेम पत्र क्योंकि इंदिरा दीपू की जोड़ी है जैसे शेंगदाने के साथ दाबेली. काय गरज आहे? मी एक काम करतो, हे समोर ठेवतो असं आणि तू बराबर पत्र लिह. भारी भारी भारी. चल चल चल. प्रिय दीपिका मॅडम, वाह वाह, जमलाय मित्रा, जमलाय. मॅडम, लहर आली म्हणून कहर झाला आणि आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो. मी वसुली करताना समोरच्या माणसाची भरपूर हाडं मोडली. हाडं मोडल्यावर पण समोरच्या माणसाला जेवढा त्रास झाला नसेल तेवढा त्रास मला आता होतोय. वा इंद्रा वा. थँक्यू. अरे काय थँक्यू? हे काय प्रेमपत्र आहे? अरे हे धमकीचं पत्र वाटतंय. इंद्रा, जर हे पत्र देशपांडे मास्तर किंवा मालती काकूंच्या हातात पडलं तर आपल्या दोघांना कायमचं वंटुका पोर व्हावं लागेल रे. यार तू मला नाही सुचत ते काय लिहायचं, तूच सांग मला. सांगतो. प्रिय प्राण सखे, माझ्या श्वास नलिके, माझ्या अन्न नलिके. तर अवघड जाईल पण हे डीप आहे, हे लिहून घे. हे वाला नको, अजून काहीतरी सांग. ठीक आहे, पुढचं जरा जास्त डीप आहे, घे लिहून घे. कसं सांगू तुला? तू माझ्या मनाच्या फांदीवरचं फुलपाखरू आहेस, माझा श्वास आहेस, माझं अन्न आहेस, माझी श्वास नलिका आहेस. ऐक ना, असू दे. अरे मला मी ते सांगायचं राहिलं, पिझ्झा ऑर्डर केलाय, चल ना.
हे मी लिहितो. नाही चल, इंद्रा, चल, ऐक, चल. ऐक, एकदम भारी अरे, आयडिया आहे माझा. चल, ऐक चल, ना चल, इंद्रा, चल, चल. ऐक ना इंद्रा, ऐक ना चल, चल, चल. इंद्रा, नाही, इंद्रा, 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 यावेळेची आयडिया अजून भारी आहे. तुला सांगतो असं तू असू दे, मी लिहितो. तू पिझ्झा खा जाऊन जा. ऐक ना, ऐक ना, इंद्रा, अरे मी खूप आलो, कमाल आहे इंद्रा. मॅडम, मला माझ्या मनातलं तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय. इंद्राला शब्दांचे खेळ कळत नाही, पण इंद्रा त्याच्या मनातलं तुमच्यापर्यंत पोहोचवणार म्हणजे पोहोचवणारच. कसले शेंडे लावतो सर, खाली पिझ्झा वगैरे काही नाहीये. पिझ्झा खायचा आहे तुला? हा ठीक आहे, मग तुला हवा तो पिझ्झा ऑर्डर करू आपण. फक्त माझं एक छोटस काम करावं लागेल तुला. कोणता? हे मला पोहोचवावं लागेल ना. करेक्ट. शपथ यार इंद्रा, यार तुझ्या प्रेमामुळे ना मला सारखा 27चा पाढा पाठ करावा लागतो. 27चा पाढा का? काय म्हणजे? अरे देशपांडे सर माझी परीक्षा घेतात ना. ए सत्तू, हे बघ, तुला कारण द्यायची आहेत की हे लेटर पोहोचवणार आहेस तू? अरे इंद्राचा दोस्त आहे मी, आणि इंद्राचा दोस्त इंद्रासाठी काही करू शकतो. आता बघच तू. ही किराणा सामानाची सगळी यादी लिहिलेली आहे. तुला काय अधिक हवं असेल तर याच्यामध्ये ऍड कर. ठीक आहे. बाबा हा, चहा पण. शाबास. सर. कोण? अरे सत्तू, काय रे? अरे 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 ओ, काय काय झालं काय? अरे पाय काय धरतोस मध्ये? सर खूप मोठा लोचा. प्रॉब्लेम झालाय. कसला? सर मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला शास्त्रज्ञ व्हायचंय. शास्त्रज्ञ म्हणायचंय तुला? हा तेच. कसं आहे सत्तू, तुला शिकायचं असेल तेवढं शिक ना तू. कोण अडवतंय कोण तुला? मीच. म्हणजे? हा नाही म्हणजे सर मला तुमच्यासारखं व्हायचंय. उच्च विद्या विनय. उच्च विद्या विभूषित. हा तेच. हा हो काय म्हण. उच्च विद्या विभूषित. उच्च भूषण विनय विद्या. अरे कोण विद्या कोण विनय? सर जाऊ दे ना ते. तुम्ही मला सांगा ना, मी कसं डॉक्टर बनू, इंजिनियर बनू? बर. हा दीपू, चहा आण सत्तूसाठी. हो. हे बघ सत्तू, हा फक्त मला एवढंच सांग की तुला नक्की काय व्हायचंय? डॉक्टर, इंजिनियर का शास्त्रज्ञ? पुढे काय पत्र दिलं की झालं. पत्र? कुठलं पत्र? पत्रा. पत्र नाही, पत्रा. ते पत्रा विकत घ्यायचा आहे. इकडे जवळच एक दुकान आहे ना, तिकडे जाणार आणि मग झालं काम. हा बर. चहा. थँक्यू. अरे बस की. नाही राहू दे. सर तुम्ही सुरू करा. हो घेतो. आलं जास्त झालंय. छान आहे, मस्त.
चला सर निघतो. उत्तरासाठी खाली थांबतो. काय कसलं उत्तर? उत्तर उत्तर बोललो मी. अरे तू आत्ताच म्हणालास ना उत्तरासाठी खाली थांबतो म्हणून. अत्तर अत्तर बोलायचं होतं मला. ते अत्तराचं दुकान शोधायचं आहे, कुठेतरी जवळच आहे असं कळलं, ते बघतो. अत्तर नाही उत्तर. चला सर येतो मी. सत्तू सर, ते पुढच्या चौकात डाव्या बाजूला आहे अत्तराचं दुकान. तिथे तुम्हाला जो हवाय तो अत्तर मिळेल. चालेल चालेल, जाऊन बघतो. थांबतो दुकानात अत्तरासाठी. चला सर येतो. तर उत्तर काय रे बाबा. मनोहर कोण? अरे केशव माने. अरे ये 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 ये. वा छान. कसा आहेस मनोहर? मजेत आहे मी. तू कसा आहेस? उत्तम. नमस्कार मालती वहिनी, कशा आहात? मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? छान. दीपू पाणी आण ग. घे. केशव, हिला ओळखतोस ना? ही आमची धाकटी दीपू. अरे मनोहर, एक वेळ तुला विसरीन, पण हिला मी विसरणार नाही. लहानपणी अंगा खांद्यावर खेळली आहे माझ्या ती. नमस्कार करते. बरं मनोहर, ज्या कामासाठी आलोय ते काम आधी करतो. तुझं पत्र आलंय. कोणाचं आहे रे पत्र? अरे दुसरं कोणाचं? तुझ्या आते भावाचं, सदानंदचं. पत्र संस्कृती जपणारा आमचा तो सदानंद. आयुष्यात कधी त्यांनी फोन वापरला नाही. अगदी कोणाशी काही बोलायचं असेल तर अजूनही पत्रव्यवहार करतो. हो ना, 6 महिन्यातनं एकदा तरी येतच पत्र सदानंद भाऊजींचं. आणि कसं आहे, ते पत्र आपल्यापर्यंत नीट पोहोचतं आणि त्यासाठी आपल्या या केशव मानेचं कौतुक करायला हवं. मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझ्या आईबाबांची पत्र सुद्धा मला आणून द्यायचा. नंतर लग्न झाल्यावर बाळणपणासाठी माहेरी गेलेल्या मालतीची पत्र सुद्धा मला आणून द्यायचा. हो पण तुम्ही पण द्यायचात ना मला. हो मग आता काय करणार, त्या काळी काय दुसरं साधनच नव्हतं संपर्काचं. तू फक्त पत्रामध्ये बरे आहात का, काळजी घ्या एवढंच म्हणायचे, पण त्यामुळे अख्खं वर्ष बरं वाटायचं. मनोहर, अरे तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून आमचा प्रपंच अजून चालू आहे. नाहीतर आजकालच्या मोबाईलच्या जमान्यात कसली आहे किंमत पत्राची? काय दीपिका, बरोबर आहे ना? मी तर म्हणतो दीपू, मोबाईलचा काही उपयोग नाही. हा मोबाईलमुळे कसं आहे, फक्त आपलं बोलणं समोरच्या पर्यंत पोचतं, पण पत्रामुळे भावना पोचतात. आपल्या आत्म्याचा आवाज समोरच्या माणसाच्या आत्म्यापर्यंत पोचतो. काय अगदी खरं बोललास. काका, तुम्ही लहानपणापासून आमच्या घरी येत आहे, तर असं वाटतं की तुम्ही घरातलेच एकात. दीपू, तुझा जन्म झाला ना तेव्हा त्याचं पत्र सुद्धा आज घेऊन आला होता. मी काय घरी नव्हतो आणि आईला आमच्या वाचता येत नव्हतं, पण यांनी आई समोर बसून सगळं पत्र व्यवस्थित जसंच्या तसं वाचून दाखवलं. त्या माणसाची खासियत आहे खरंच. पत्र अगदी समोरच्या माणसापर्यंत पोचवतो आणि वाचता न येणाऱ्याला त्याच्यातल्या भावनांसकट ते वाचून दाखवतो. अरे मनोहर, बास झाला, तर किती कौतुक करशील. चल मनोहर, तुझ्यासारखी अजून बरीच माणसं आहेत जी पत्र पोचण्याची आणि वाचण्याची वाट बघत आहेत. येतो मी. ये वा. मी पण आलेच. हा मालती, सदानंदनी काय लिहिलंय पत्र ते वाचूया का? हो हो.
प्रिय दीपिका मॅम. वेळ थोडी खराब आहे, पण आपल्या प्रेमाचा रुबाब आहे. खरं सांगायचं तर काय लिहू कळत नाही. कळत असलं तरी मनातल्या गोष्टी ह्या कागदावर कशा उतरवू कळत नाही. काही चुकलं तर या इंद्राला माफ करा. माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे हे सांगण्याची गरज नाही. मला या पत्राचं उत्तर हवं. दीपू, हा आई आले. ए दीपू, हे बघ, ही किराणा मालाची यादी तयार आहे. थोडी देऊन येतेस का त्याला? हो. आणि हो, आज रविवार आहे तर दुकान लवकर बंद करतो. लवकर जा. अगं जातीयस ना? हो. काय ही मुलगी आहे ना, किती वेंद्री आहे. यादी इथेच पाडली.